नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण दर आठवड्याला कंटेम्पररी इश्यूज बघतो. त्यातला आत्ताचा जो चर्चेचा विषय आहे तो आपण बघूया. तो म्हणजे राईट टू डिस्कनेक्ट. राईट टू डिस्कनेक्ट. आता पहिलं काम तुमचं असं आहे की हा विषय तुम्हाला कशाला जोडता येतो, तर तुमचा GS पेपर क्रमांक 2 या विषयाला तुम्हाला हा जोडता येतो. GS पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला राईट हा शब्द दिसला म्हणजे हक्काचा काहीतरी विषय दिसला म्हणजे तुम्हाला तो विषय आपला पॉलिटी सेक्शनशी जोडता आला पाहिजे. आता हा नक्की काय आहे आणि का चालू आहे हा राईट टू डिस्कनेक्ट? मला डिस्कनेक्ट करून घ्यायचा आहे, मला डिस्कनेक्टचा हक्क पाहिजे. म्हणजे मला काय करायचं आहे, संबंधित ठिकाणाहून मला डिस्कनेक्ट करायचा आहे आणि त्याचा मला हक्क पाहिजे. आता विषय का चर्चेत आहे हा, तर समकालीन स्थितीमध्ये हे विषय काहीतरी चर्चेत आहेत. म्हणजे कामाची स्थिती आणि कार्य संस्कृती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, वर्क कल्चर. वर्क कल्चर कसं असलं पाहिजे या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. आता तुम्हाला मी म्हणलं राईट टू डिस्कनेक्ट तुम्हाला जोडता येतो GS पेपर क्रमांक 2 शी. मात्र त्याच पद्धतीनं जेव्हा आपण कार्य संस्कृती वर्क कल्चर विषयी बोलतो तेव्हा तुम्हाला हा टॉपिक GS 1 शी देखील जोडता येऊ शकतो. आता आपण म्हणलं की चर्चेत आहे, तर का चर्चेत आहे? जर आपल्या देशातील काही मोठ्या व्यक्तींनी काहीतरी वक्तव्य केलेले आहे. कुणी नारायण मूर्ती काय म्हणतायत? नारायण मूर्ती म्हणतायत की कर्मचाऱ्यांनी 70 तास काम केलं पाहिजे. 70 तास काम केलं पाहिजे म्हणजे अधिक काम केलं पाहिजे. मग अधिक काम केलं पाहिजे म्हणल्यावर पुन्हा कसला विषय, कशावर परिणाम होणार? वर्क कल्चरवर विपरीत परिणाम होणार आहे. आणि म्हणून यामुळं आता चर्चा कशाची व्हायला लागली आहे? राईट टू डिस्कनेक्ट. डिस्कनेक्ट म्हणजे माझी कामाची वेळ संपल्यानंतर मला कामापासून अलग होण्याचा हक्क. माझी कामाची वेळ संपल्यापासून मला कामापासून अलग होण्याचा हक्क, त्यालाच आपण काय म्हणू? राईट टू डिस्कनेक्ट. म्हणजे कामापासून वेगळं होण्याचा, कामापासून अलग होण्याचा हक्क, म्हणजेच त्याला राईट टू डिस्कनेक्ट असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. आता काही ठिकाणी काहीतरी ही ऑडिटिंग वगैरे, ऑडिटिंगचं काय या ठिकाणी किंवा माहिती तंत्रज्ञान आणि मीडिया या क्षेत्रातील काहीतरी डेटा आपल्या पुढे आलेला आहे. द हिंदू तुम्हाला माहिती वृत्तपत्रानं हे असं काहीतरी डेटा जाहीर केलाय. आता ऑडिटिंग विषयीची, ऑडिटिंग, माहिती तंत्रज्ञान आणि मीडिया ही काय 3 क्षेत्र आहेत आणि या 3 क्षेत्रातील त्यांनी सर्वेक्षण केलंय आणि काय दिसलंय त्यांना, तर महिलांना 55 तासापेक्षा अधिक काम दर आठवड्यामध्ये करावं लागतं. 55 तास म्हणजे महिलांना 55 तास कामाचं करावं लागतं, काम तिथल्या त्या ऑफिशियल ठिकाणचं, प्लस तुम्हाला असं म्हणता येईल त्यांना घरातलं काम पण करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी काय दिसतोय, महिलांना डबल वर्कलोड असलेला दिसतोय. आता हे महिलांच्या बाबतीतील पहिलं निरीक्षण. दुसरं निरीक्षण, अनौपचारिक क्षेत्र. अनौपचारिक क्षेत्र म्हणजे ज्याला आपण इनफॉर्मल सेक्टर म्हणतो, त्या इनफॉर्मल सेक्टर मधल्या लोकांना अधिकचं काम करावं लागतं. मग तुम्ही मला प्रश्न विचारला पाहिजे, व्हॉट इज इनफॉर्मल सेक्टर, ज्याला आपण अनौपचारिक क्षेत्र म्हणतो, तर म्हणजे काय आहे अनौपचारिक क्षेत्र? तर उदाहरणार्थ स्विगी, झोमॅटो, उबेर किंवा आपण म्हणू झेप्टो यासारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणारे जी लोक आहेत त्यांना आपण म्हणू शकतो गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर, आणि त्या सगळ्यांचा समावेश आपल्याला अनौपचारिक क्षेत्रामध्ये करता येतो. मग या लोकांना काही कामाचे तास काय आहेत का निश्चित, किंवा त्यांना सामाजिक सुरक्षेचे लाभ काय मिळत आहेत का, त्यांना पेन्शनचे लाभ काय मिळत आहेत का, तर ते मिळत नाहीत. आणि म्हणून हा काय गंभीर प्रश्न आहे वर्क कल्चरचा. दुसरी गोष्ट, ही काहीतरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, ADP रिसर्च इन्स्टिट्यूट, यांच्या अभ्यासानुसार 49% भारतीय कामगारांवर कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या ताणाचा परिणाम मानसिक आरोग्यावर देखील होतो. म्हणजे पुन्हा वर्क कल्चर तुम्हाला कशाशी जोडता येईल? आरोग्य हा तुमचा टॉपिक आहे का? आहे. कशाशी? आरोग्यामधल्या कशाशी जोडता येईल? मानसिक ताण. मानसिक ताणाची स्थिती या कर्मचाऱ्यांना निर्माण होते असं आपल्याला दिसतंय. आता राईट टू डिस्कनेक्ट का महत्वाचं आहे? अनेक ठिकाणी काय होतं, तुम्ही काम केले, काम केल्यानंतर तुम्ही घरी गेला आणि घरी गेल्यानंतर तुमच्याशी काय ठेवला जातो? संपर्क ठेवला जातो. मग हा संपर्क कशाच्या माध्यमातून? मोबाईलच्या माध्यमातून, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून, या माध्यमातून ठेवल्यामुळं काय होतं, व्यक्ती कामापासून तुटतच नाही. म्हणजे त्याला जे काही पर्सनल लाईफ आहे, वैयक्तिक जीवन आहे, ते वैयक्तिक जीवन त्याला जगता येत नाही. म्हणून सतत डोक्यामध्ये कशाचा विचार असतो? कामाचा विचार असतो. आणि सतत डोक्यामध्ये जर तुमच्या कामाचा विचार असेल तर तुमच्या मानसिक आरोग्यावर काय होणार आहे? विपरीत परिणाम होणार आहे. मानसिक आरोग्यावर परिणाम होणार आहे, तुमच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होणार आहे. आणि म्हणून वैयक्तिक जीवन
मानसिक आरोग्य या सगळ्यांवर जर परिणाम होत असेल तर मग अशा प्रकारचं वर्क कल्चर असलं पाहिजे का, या निमित्तानं आपण ह्याची चर्चा म्हणून करतोय. मग तुम्ही म्हणाल की हे झालं ठीक आहे, भारतामध्ये आता चर्चेला जातोय. मग पाश्चात्य देशामध्ये, युरोपीय देशांमध्ये ऑलरेडी राईट टू डिस्कनेक्ट विषयी संबंधित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आज आपण हा चर्चा करतो या विषयाची. पाश्चात्य आणि युरोपीय देशांमध्ये ऑलरेडी हा विषय काय झालाय, चर्चेला गेलाय आणि त्यांनी ऑलरेडी कायदे केलेले आहेत. ठीक आहे, इतर देशांमध्ये काय काय चालू आहे. फ्रान्स मधल्या सर्वोच्च न्यायालयानं काय म्हणले की कामाच्या ठिकाणची तुमची जी काही सामग्री आहे, फाईल वगैरे, तुम्हाला घरी घेऊन जाण्यासंबंधी सक्ती करता येणार नाही. डायरेक्ट आदेशच दिलाय फ्रान्समध्ये. पोर्तुगाल सरकारने राईट टू डिस्कनेक्ट केलाय. ऑस्ट्रेलिया, आयर्लंड या देशाने देखील राईट टू डिस्कनेक्ट विषयीचे कायदे संमत केलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी काही ठिकाणी तुम्हाला दिसते की संसदेनं तिथल्या, म्हणजे तिथलं जे काही प्रतिनिधी गृह आहे तिथल्या प्रतिनिधी गृहानं कायदा संमत केलाय, आणि जिथं प्रतिनिधी गृहानं कायदा संमत केलेला नाही तिथं सर्वोच्च न्यायालयानं तिथल्या काय केलंय, हस्तक्षेप केलेला तुम्हाला दिसून येतो. आता त्याच्या पुढचा जो विषय आहे की आता भारतामध्ये काय आहे का बाबा राईट टू डिस्कनेक्टच्या अनुषंगानं तरतुदी. ठीक आहे, आपल्या इथं थेट तरतुदी अजून झालेल्या नाहीत, म्हणजे थेट असं आपण म्हणलंय का राईट टू डिस्कनेक्ट कायदा वगैरे नाही. मात्र इम्प्लिसिटरित्या आपल्या इथं काहीतरी ऑलरेडी नमूद केलेलं आहे. मग काय केलंय तर अनुच्छेद 38 मध्येच आपण म्हणलंय की राज्य संस्था लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करेल असं म्हणलंय. म्हणजे राज्य संस्थेचा हस्तक्षेप महत्वाचा मानलाय. आणि त्यानंतर आपली जे मार्गदर्शक तत्व आहेत त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, आता मार्गदर्शक तत्व म्हणजे काय की राज्य संस्था काय करेल, अमुक ज्या तरतुदी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करेल. मग अनुच्छेद 39A मध्ये कामगारांचे आरोग्य आणि ऊर्जा यांचे संरक्षण करण्याच्या अनुषंगाने धोरण राबवेल अशी अपेक्षा व्यक्त घटनाकारांनी केलेली आहे. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला काय दिसते, मार्गदर्शक तत्वांमध्ये ऑलरेडी राज्य संस्थेवर एक ऑब्लिगेशन आहे. दुसरं 97 मध्ये विशाखा खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक शोषण आणि छळ होऊ नये या अनुषंगानं गाईडलाईन्स केलाय. बघा काय यातला कीवर्ड काय, कामाच्या ठिकाणी. कामाचं ठिकाण म्हणजे पुन्हा काय आलं, वर्क प्लेस म्हणजे पुन्हा त्याला वर्क कल्चर. मग तिथलं वर्क कल्चर चांगलं असलं पाहिजे आणि म्हणून तिथल्या महिलांना निर्भयपणे काम करता आलं पाहिजे. लैंगिक शोषण आणि छळ तिथं होऊ नये म्हणून 97ला गाईडलाईन जाहीर केल्या. 97ला कुणी गाईडलाईन जाहीर केल्या, सर्वोच्च न्यायालयाने केल्या. सर्वोच्च न्यायालयाला या गाईडलाईन्स का जाहीर कराव्या लागल्या, कारण आपल्या संसदेने कोणताही कायदा संमत केलेला नव्हता किंवा कुठल्याही राज्य विधानसभेमध्ये कायदा संमत नसल्यामुळं न्यायालयाला इथं हस्तक्षेप करावा लागला. आणि न्यायालयानं जो हस्तक्षेप या ठिकाणी केला त्याला आपण म्हणतो न्यायालयीन सक्रियता. शब्दामध्ये आहे न्यायालयीन सक्रियता, म्हणजे न्यायालयानं केलेला हस्तक्षेप. पुढं अजून तुम्हाला दिसतंय की रवींद्र कुमार धारीवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने समानता या तत्वांमध्ये दिव्यांगांसाठी कामाच्या ठिकाणी विशेष तरतुदी करणे. म्हणजे तुम्हाला दिसतंय की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते दिव्यांगांना पूरक असं असलं पाहिजे, दिव्यांगांना ऍक्सेस मिळवताना अडचणी नाहीत आल्या पाहिजेत, या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयाने तरतुदी करायला सांगितले. मग हे जर आपण तरतूद कशा अंतर्गत येते, समानता. आता समानता ज्याला आपण म्हणतो इक्वॅलिटी, विशेष तरतूद केलेली करणे आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी म्हटले. बघा आपण चर्चा करतोय वर्क कल्चरची, मात्र त्या निमित्तानं आपल्याला इतर घटकांना जोडून बघावं लागतंय. मार्गदर्शक तत्वांना जोडून बघितलं आपण, न्यायालयीन सक्रियतेला बघितलं आपण, न्यायाला बघितलं आपण, समतेला बघितलं. अशा प्रकारे तुम्हाला आंतरविद्याशाखीय अभ्यास करत राहणं आवश्यक आहे. आता दुसरं आणखीन काहीतरी तुम्हाला दिसत आहेत की हे काही खटल्यांची नाव आहेत. प्रवीण प्रधान विरुद्ध स्टेट ऑफ उत्तरांचल, यामध्ये काय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ अधिकाऱ्यांना वागणूक देताना मानवतावादी तत्वाचं पालन केलं पाहिजे. म्हणून वरिष्ठ अधिकारी म्हणून कशाही प्रकारे हीन दर्जाची वागणूक देता येणार आहे का, नाही. कारण आपल्या इथं कुठल्या तत्वाचं पालन होतं, मानवी प्रतिष्ठा, आणि म्हणून मानवतावादी तत्वाचं पालन केलं पाहिजे असं न्यायालयानं ऑलरेडी नमूद केलेलं आहे. मग आणखीन पुढे काय म्हणले की
मानसिक आरोग्याची प्रतारणा होणार नाही याची काळजी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली जाणे अपेक्षित आहे. म्हणजे या स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत, स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत. आता या स्ट्रिक्ट गाईडलाईन्सचं खरी ऍक्च्युअली जमिनी पातळीवर किती अंमलबजावणी होते हा मात्र काय संशोधनाचा विषय आहे. आता हे सगळं ठीक आहे, ह्या सगळ्या तरतुदी कशा आपण बघितल्या, एकतर न्यायालयानं हस्तक्षेप केलाय, नाहीतर एक प्रकारे इम्प्लिसिट तरतुदी आहेत. इम्प्लिसिट म्हणजे राज्यघटनेमध्ये आहेत त्या तरतुदींचा आपण अर्थन्वयन करून तो संबंध आपण कशाला जोडला, वर्क कल्चरला जोडला. हे बरोबर आहे, मात्र वेगळं असं स्पेसिफिकली ज्याला आपण एक्सप्लिसिटली म्हणतो अशा प्रकारचा प्रयत्न झालाय का, तर 2018 मध्ये राईट टू डिस्कनेक्ट विषयी विधेयक सादर केलेलं होतं, मात्र ते संसदेमध्ये संमत होऊ शकलेलं नाही. म्हणजे 2018 पासून काही प्रमाणात विषय चर्चेत आहे. आता अधिक चर्चेत काय, कारण नारायण मूर्ती यांनी केलेलं वक्तव्य आणि अजून कुठली तरी एक कंपनी आहे त्या कंपनीच्या सीईओनी काहीतरी परवा वक्तव्य केलंय. त्यामुळे वर्क कल्चर हा विषय पुन्हा सतत चर्चेत आहे आणि अजून 1-1.5-2 वर्ष तरी हा विषय चर्चेत. आणि तुम्हाला काय बघणं अपेक्षित आहे, विषय चर्चेत आहे, मात्र तुमच्या अभ्यासक्रमाला तो कशा प्रकारे तुम्हाला जोडता येतो आणि त्याचं तुम्हाला उपयोजन कशा प्रकारे करता येतो. बघा तुम्हाला विषय समजलाय का. अधिक माहितीसाठी तुम्ही बुलेटिन वाचा आणि काही शंका असेल तर खाली कमेंट सेक्शन मध्ये लिहा. धन्यवाद.